राहिले गड्या शिवलाली तो कुठं नाही घेऊन राहिले बाबा, चालीवर चालून राहिले गड्या. पत्ते चांगले लागेल वाटतं गड्याचे. आपलं हलकं पत्ता वाटतं गड्या. घरून बरं शिवला बै जाईन बैची वाका जाईन बरं भुईसा पाठवू आपण. कामाला जायला गेले का आपल्याला खुरपी घेऊन द्याले. शिवलाल जाते का निंदाले, टेन्शन न घेऊ तो. हा फोन घेऊ, जे होईन ते होईन आज. बरोबर बा राहिले का शिवला निंदायला जायचो आता. काय करा नाही तुला खलास होतो तो खलास. समजूनच राहिला परीक्षा तुझ्या. काय शिवलाल भाऊ काय विचार काय करून राहिले तुम्ही. अरे टाका ना. अरे चालत नाही या पुढे बसले काय. मला वाटलं काय राहिलं वाटतं खिशात पैसा झाले वाटते खुल्लम खुसा. शिवला विचार करणार आहे का बाबा. हे 50,000 रुपये का सोपी काम आहे का आपलं. एकदा ढावात बसलो म्हणजे कामच बेकार आहे आपलं. पत्त्यातला किंग आहे शिवलाल किंग. सगळ्या भाण्या कसं करतात बा. हाताला गोटच घेऊन निघाला बा. 50,000 टाक झाली बा आपली. असं करतात बा. टेन्शन नाही घेऊ. चाल की विचारच नको करू आता. छातीला मातीच लावून आहे आपल्याला. घ्याट माझी जे होईन ते होईन पाहून घेऊ आता. झालं चालते खाक. टाक बोल 60,000 रुपये आता. थोडे बघूपणा करू नका बरं. लय रुपयाला गेलं हे. हो खरंच लावायचं एक्का 5,000 असला की नाही बस आपला कार्यक्रम होऊन जाईल. बरोबर तो थांबा आता. जे होईन ते होईन पाहून घेऊ आता. 60,000 रुपये शिवलाल भाऊ आपले 61,000. शिवलाल गोळ्या हे बोलीच बोलून राहिली. चिवूनच राहिली का बसून तर एकही राहिला दोघही पैकी गेला का. म्हणजे असं वाटतं पान भारी आहे त्याच्यानं. हो शिवलाल काहीतरी आता कसा मध्यम मार्ग काढा तू. एक तर खोल दे एक तर बस. हे खोल देणारा माणूस आहो का मी. टेन्शन न घेऊ तू. चाल हे नाही आपल्या पुढे खोलन फोल काय बघा कच्चा गुरु चला थोडी वगैरे मी. तुला होते बोल बा भीक मागा लागते गावामध्ये आता. बस आता तेच काम दिसते म्हणजे. एक तर पत्त पाहिलं भड्या यावर पत्त नाही याच्यात. त्याच्यात एक्का 500 असला तर बस कार्यक्रमच आहे याचा. अरे काय शिवलाल भाऊ. अरे बोला ना टाका ना किती काय कसं काय बसले काय. येत नाही वाटते शिवलाल भाऊ आता. ठेवतात वाटते शिवलाल भाऊ. कळलं तुम्ही शिवलाल कमजोर नका समजून. तुम्ही कमजोर नाही शिवलाल. शिवलाल भाऊ मोठे पाटील आले. येऊ दे मी मोठे योगी लाईनी येऊ. काल खे मुकड्यानं ढाव रंगला आता. कोणत्या यालात काही करायला लागत. टेन्शन न घेऊ. अरे अरे पण जरा सगळे झाकणी गोळ तुम्हाला. मंदिरात डायरेक्ट पत्ता घेऊन राहिली ते लाजा वाटत नाही. छाय येईल आणि वरून म्हणते की मोठा युगल आहे ना यो पाटील. थांबतो शिवल्या शिवल्या काय पाटील. बरोबर काही लाजगीच वाटते की नाही. बेसरमा तुल्या गावचं मंदिर आहे ना मंदिरात पत्त्या ढाव मांडला तू ना. बेसरमा पानसारखा माणूस आहेस ना तू. पोरगा सोरका आहेस का. हेंबाळ सुत्री आहे. लाज वाटते तुला काही जराशी जणांची मनाची. आता काय होते राजा मांडला तर ढाव काय म्हणजे भजी बारीक पाहणार आहे राजा तुम्ही घेणार. टाइमपास चालू बाबा झडी पाण्याचा आमचा. अरे किरकिर करेल मागो. तुमची सवय काही गेलीच नाही राजा. जिराय नोसा तोसा तुम्ही राजा भलतेच पाहणार आहे राजा. बारकं चिरकं राजा घेऊ द्या आम्हाला. टाइमपास आहे. झडी पाण्यात कुकडे जा. बाबू जराशी लाज वाटू दे तुले. मंदिर आहे बाबू. 250 लोक दर्शनाला येतात. काय काय म्हणजे काय संस्कार पडते. मंदिरातून माणसानं चांगलं काही शिकलो पाहिजे. लहान लहान पोरगा म्हणजे देव आहे तर काय होते. खेळाटी पत्ता. आज पत्ती घेऊन राहिले काल गांजा पितीन ओटीचा. परवा दारवा पितीन मंदिरामध्ये. राजा डोकसोना खाऊ ना तुम्ही. डोकसोना खाऊन हे भामटे पोरे चाललेच खेळायला पत्ता. तुम्हाला काही लाजा वाटत नाही रे शिवलेलं. शिवल्याचं बेसरम आहेच आहे तुम्ही. तुम्ही बी आम्हाला शिवलाल भाऊनच आणलं पाठीचा. जाणं डोकसोना खाऊन काय बैकून देऊन राहिले पोर येईल फालतू. आमचा मस्त ढाव रंगला राजा. आता जवळपास 2-2.5 लाखाची हारची खून राहिली आमची. तुम्ही आले टंग करायला घेणार देणं फालतू. जा निघा डोकसोना खाऊ आणि मन न घालव. वर्गणी मागायला पुढे पुढे करतात. मंदिरात बसला मी एक दिवस तर काय फरक पडून राहिला. थांबतो दाखवतो मी आता. जास्त वरचोड बोलून राहिला ना तू. वर्गणी देताना वर्गणी काढली तू. थांबतो आता. थांबतो. त्याचा बजेटच बसवतो शिवल्या. थांबतो. गेमच करतो त्या शिवल्या. थांबतो. अरे बापाले मोठे पाटील तर गरम होऊन गेले बापा. हो शिवलाल भाऊ राजा मोहन टाकायला पुढला असता ढाव. का साहेब गाव तर पुरं सामसूम दिसून राहिलं. गावात कुत्रे दिसून नाही राहिलं ना. किती गल्ल्या धमल्या आपण. गाव घराभर एक जण नाही बसेल. गल्लीत एक जण नाही. कसं काय पकडसान आपण. हो जातो. कोणी दिसून नाही राहिलं गाव म्हणजे बंद कुकडे गायब झाले.
हो साहेब, घरात बसेल असतील हे. घरात आता मोबाईल घेतला, लावला चार्जिंग, लगी सुरू गेम खेळणं, बाहेर खाली या लागते. आणि आता तर कसं चहाच्या पत्तीच्या डब्यात जरी मोबाईल ठेवला तर ती रेंज आहे. मग टेन्शन नाही ना. मग बाहेर खाली बसतील ते, घरातच बसतील की नाही. अरे तू बुड्ढा दिसून राहिला ले. हा देता देता जातो आवाज द्यावर त्या बुड्याले. द्या बरं. हो फेटे आले बुडवा. हो हिरव्या फेटे आले. हो बुडवा पांढऱ्या फेटे आले. जमलेलं हे आता आयती निवते झाली. येईल सांगून देतो मी आता मंदिरात पत्ता घेऊन चालू आमच्या गावामध्ये. पत्त्या ढाव आहे म्हणून. हा साहेब का अंदा त्या गावामध्ये कुठे काही पत्त्या ढाव चालू आहे म्हणता. पत्ते घेऊन राहिले म्हणता तुमच्या गावातले पुरं चालू आहे ना. पुरं मंदिर लावलं ना वाटवणं. पण मंदिरात दोन नंबर धंदा चालू आहे. काय सांगता. आता मी त्या हरामखोरायला म्हटलं की मंदिरात पत्ता घेऊ नका. मंदिरात बसला ते हरामखोर पत्ता घ्यायले. साहेब म्हणून तर बाहेर कोणी दिसून नाही राहिलं ना. मंदिराचा आसरा घेतला, मंदिरात गेम खेळून राहिले पत्ता. म्हणून तर कोणी दिसून नाही राहिलं इकडे तिकडे. बंद गाव थांबलं, मंदिरात काही पाहिलं नाही आपण. बरं असंच आहे का. बरं मोबाईलवर पत्ता घेऊन राहिले तर चार्जिंगची व्यवस्था असेल मंदिरामध्ये. लाईट गेली जनरेटर बी आहे मंदिरात. टेन्शनचं कामच नाही. फुकट फाकट चार बापा. मोबाईल नाही खरोखरचा पत्ता आहे द्यायचा जो. हा बापा लय लाख रुपया गोल्ला पडलेला आहे समोर. काय सांगता तुम्ही. मी आता त्या पोरेला बोललो मी अध्यक्ष आहे मंदिराचा, पण ऐकलो नाही भाई. मला काढून दिलं त्या पोरेनं. आम्ही का वर्गून देत नाही म्हणे. झाडी पाण्याचा आम्हाला घेऊ द्या म्हणे पत्ता मंदिरात. साहेब जा तुम्ही पकडा द्यायला हराम राहिले. मी आता तुम्हाला तुमच्याकडे येऊन जायला पोलीस स्टेशनला येऊन राहिले आधार रिपोर्ट द्यायला. बरं बुढीबा तुम्ही बरं सांगितलं आम्हाला. आत्ता जातो ते इले पकडतो सायले. फक्त मंदिर दाखवा आम्हाला कुकडे येतं. मी दाखवतो तुम्हाला, पण कसं मानावणी आलं पाहिजे बरं. कसं तो शिवला आहे की नाही, थोडा जहिरीला नांग आहे तो. कसा डास धरते माणसाचा. तो बोगस आहे. त्याच्यामुळे कसं मी सांगितलं काय माया कुठेच काय आलं नाही पाहिजे. आणि हे सर्व गुपित ठेवल्या जाईल. तुमचं नाव कुठे घेणार नाही, टेन्शन घेऊ नका तुम्ही. आणि तुम्हाला जर कोणी त्रास दिला त्या पत्ता घेणार आहे ना, तर आम्हाला लगेच फोन करायचा. साहेबा नंबर तुम्हाला भेटून जाईल. लगेच साहेब येते, मग कार्यक्रम लावतातच त्याचा. साहेब धडा शिकवा राजा त्याला. खरंच ना राजा मंदिरात पत्ता घेऊन राहिले आमच्या गावाले. म्हणजे काय सांगा काय पिसं लागलं काय. नुसतं दिवस रात पत्ता. मोबाईल झाला की प्रत्यक्ष पत्ता. वावरात कामा धमाल जात नाही, मजूर भेटून नाही राहिला. सारे पत्ते खांदी लागले गावामध्ये. दारून पत्ता. ही दारू आली झोळा. हे काही काळजी करू नका. आता आम्ही आलेलो आहे ना. आम्हाला फक्त कुठे गेम चालू आहे पत्त्याचा ते दाखवा फक्त तुम्ही. त्याचे जर तटीच कंबळीने मोडले तर हा बी शिंदे मग काही कामाचा नाही. शिंदे बेकार आहे आपण. बरं साहेब दाखवतो ना तुम्हाला. पण दुरून दाखवतो बरं. बोटाने दाखवतो तुम्हाला की अटी ढमुक ठिकाणी चालू आहे. आणि लागलं तर अजून मी गावातून एक चक्कर मारून येतो. अजून काही असलं गावामध्ये कुकडे कोणा कोपऱ्या कापऱ्यात चालू तर तेही सांगतो मी तुम्हाला. पुरी खबर देतो आज म्हणजे या पत्त्या आल्याचं नामोनिशानच मिटवणार गावातून. खलासच करणार काम. बरं कुठूनही दाखवा, पण दाखवा फक्त तुम्ही आम्हाला की बुवाटीचा पत्त्या गेम चालू आहे, हे मंदिर आहे. बस एवढं दाखवा तुम्ही. मग आम्ही पुढचं काय करायचं करतो. साहेब चला बरं चला, तुम्हाला दाखवतो तुम्ही. चला आमच्या गाजा पुरा सत्यानाच लावलं या पत्त्या बाई. झाला काय करा. जाधव कशी पिन सांग. मंदिरात पत्ता घेतात ना साहेब. ढुंगणं लाल झाली पाहिजे जायचे की बस झाले म्हणतात ते. हाती लागली की बस दणके मारणं सुरू करा. दन 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 दन. तुम्हालाच माहिती आहे साहेब आपल्या हाताला कशी खाज आहे. मला कसं तुमची चुप राहा लागते. नाही तर मी तर दणकी तर 2 सांगून 4 अट्टे मारतो शिल्लक. पण कसं तुम्ही हे करताना आता तुम्ही दिली परमिशन. पाहा ढुंगणं लाल करतो द्यायचं पुरा फट्टा फट्ट. विचारच नाही करू झोड्या दादा. हा विचारच ना करू. मी आहे तुमच्या पाठीची होईन ती पाहून घेऊ. चांगले हाण्याचे मजबूत. मोठे पाटील सारे खिचात ठेवतो. टेन्शन ना घेऊ. काहीच होत नाही. मस्त आपला गेम रंगला ना. तो काय येतेच बडबड करायला. पाटली काय धंदा आले खाली. घरी गमत नाही म्हणून येते तो. अरे त्याचं टेन्शन ना घेऊ. जाऊ द्या कोणत्या बडबड जाईल सारा का. चला ख्या बा माझं राणी नाही तो माणूस फालतू. एक तर मंदिराचा अध्यक्ष बी आहे तो माणूस. पण आपण पत्ता घेऊन राहिलो. फालतू कमिटी घेऊन येईन. फालतू आपकत ठिकाणी मोडून टाका बा. गेम फेम त्या ढेर बोट्याला कुठे भिवून राहिले बे तुम्ही. मुतल्या का. जाऊ द्या मोठ्या पाटल्या नंदवा लागो. काय कोणती कमिटी नाही. दरवर्षी वर्गून द्या तुम्ही. आपला अधिकार एवढा नाही का त्याचा पत्ता घेऊ शकत नाही आपण मंदिरात. काही या गळ्यावर तुम्ही. काही टेन्शन घेऊ नका. मी आहे ना बसेल. मी पाहून घेईन ना जे काय आहे ते. शिवलाल भाऊ अरे बंद काय ते राजा पाटला आहे म्हटलं. तुम्ही असं तसं म्हणून राहिले बा फालतू घे घोर होईन बरं.
गड्या शिवराला जाऊ दे बा, म्हणून टाका पत्त्या घे मठचा. चाल बा तिकडे बसू आपण, लागलं असतं एखाद्या निंबा खाली. हे मंदिर आहे बापा, कसं मंदिर आहे विषयी कसं सेन्सिटिव्ह असते. गड्या तुम्ही कसे आहे बे, कसे भेतातल्या को लोक लय भेताले हो. अरे मंदिर बांधायला पैसे आपण दिलं वर्गणी, दरवर्षी भांडायला पैसे आपण देऊ. मग आपला एवढा अधिकार नाही, पत्ता कुठेचा. हा आपल्याला कोण म्हणणार आहे 5,000 एकचा आकडा असते आपला दरवर्षी, मला पण म्हणणार आहे. टेन्शन घेऊ नका तुम्ही. बरं बा आम्ही काही भेट नाही. चला टाका. चला करा सुरू घे. चला बरं करा, लावा बोली. आपण गड्या शिवला अच्छा झिरो तो ना ब्या पाटील. काय रे टेन्शन नाही घेऊ तुम्ही. चला माहीत होतं मार गेलो ना 65,000 रुपये. 65,000. बरं म्हणे हा दमच नाही खाऊन राहिला ना. 65,000 गेला ना. आता पैसे सरे राहिले का? आता कसं काय करतो लेवा. याच्याचं पत्तो कोणता लेवाचा? मी तर म्हणतो 1 केजी पर्यंत नाही लेवाचा. याच्याचं काय 1 केजी पर्यंत, 1 केजी 2 माय आणि 5 1 केजी पर्यंत त्याच्याजवळ. टेन्शन नाही घेऊ, पाहून घेऊ. जे होईन ते होईन. आठ माझे टाक बोल. जाऊ दे माझा, काही टेन्शन नाही घेत. हा शिवलाल भाऊ 70,000 रुपये. 71,000. कारण आपण एक पोल गेलो की दुसरी पोल टाकतात पुरं बघलेलं पाहिजे. आता कसंच काय करू, माझ्याकडे पैसे सरून राहिले. आता कसं करा. आता आयफोन आहे घ्यायचा म्हणजे आयफोन देऊ का? आता तोच आहे पर्याय नाही आता आखरी शेवटी. शिवलाल मुकोट्यानं खोल दे बाबा, अगोपणा करू नको. त्या पोरे झाले पैसा बहुत आहे, ऑनलाईन रमीत कमवायला आहे पैसा. कसं ऑनलाईन वाले पोरे आहेत ते. कसं भाऊ खोल देऊन टाक मुकोट्यानं. मी खोल तर देतच नाही गड्या. झॅट माझे आयफोन गेला चालेल 6,000 2 लाखाचा. पण कसं आज गेमच पुरा करतो आज. छातीली मातीच लावतो ना पुरी. पकडा जातो, पकडा. पत्त्याचे ढावर रंगून राहिले गावामध्ये. पकडा. बाबा पोलीस वाले आले रे पप्पा. ते आले साहेब कसं त्यामध्ये. पत्ता घेता का रे तुम्ही मंदिरामध्ये? धार्मिक स्थळावर पत्ता घेऊन राहिला. लाजा वाटत रे तुम्हाला? थांबा साहेब, आत्ता पकडतो येईल. बंदीला गाडीत भले की नेले आता. आता हिसका शिकवा लागते. नाही साहेब, टाइमपास आहे ना हा. टाइमपास झडी पाण्या टाइमपास आहे बाप्पा. हो टाइमपास आहे द्यायचा. टाइमपास एवढं मोठं पैसे थोडं दिसून राहिलं समोर. आणि टाइमपास पत्ता घेऊन राहिले ते पैसे आणि तेही मंदिरामध्ये. काय का पोलीसवाले का मिळतात का बापा? त्याला सारं समजते. आपल्यासारखे रोज पकडतात ते. टाइमपास गेला चुल्या दादा. काही नाही काही खरं नाही. पैसे जातात, झडपे खा लागतं दादा. पाटलानं भर केला बाबा साहेब. पाटलानं बोलायला पोलिसांना, नाही तर कोणालाच माहित नव्हतं ना आपण पत्ता घेऊन आलो बाबने. पाटलानं घोर केला. पाटलाची ठणकली ना. पण काढून दिला नाही मंदिरातून तो. म्हणजे पत्ता घेऊन आलो पण मंदिरात. त्यानंच फोन केला तो. पाटलानं जाग लावली सायच्या. हा बदमाश सायचा. याला धडा शिकवाच लागतात आपल्याला. याला चांगलीच म्हणजे पाचार माराच लागते आता. बद झाला आता. यानं गेम गेला. जादू चला घ्या बरं. येईल 6 जण अंदर टाका. चला घ्या, बसवा गाडीत येईल. आमचं काही घेत नाही. आम्ही मागेच बसेला. आम्हाला काही नाही करायला लागत. घेऊन हे 3 जण राहिले आणि तो एक बबन राव आहे पैसे टाकणारा. बाबा आपल्या पैशाचं काही नाही. आपण शिवलाल भाऊच्या मागे बसेला फक्त पाहून राहिलो बाबा. आमचं बी काही नाही. मी असं मागे बसेला बाबा टाइमपास म्हणून. बसले का आले हरामखोर गाडीचा पत्ते ह्या काही नाही तुमचं. तर तुमच्याजवळचा पैसा सरला म्हणून मागे जाऊन बसले तुम्ही. काही नाटकाची करू का? जातो चला घ्या येईल. चला टाका गाडीत येईल. घेतो येईल. चला रे चला. जनगडो खाले पत्ता घेता फालतू घेणार दे ना आता या वयामध्ये. जाऊ दे, दुसरा काही टाइमपास करू आपण. येऊ कुठं फिरून गड्या भलताच कमजोरात गड्या मोती राम तू. अरे हा टाइमपास आहे आपला. जाऊ दे ना गड्या. एखाद्या दिवशी खेळात काय फरक पडते. चाले गड्या रुगू ना अकबर पत्ती. चाल नो लागू. कसा गड्या जाऊ दे ना गड्या. खेळणं गड्या टाइमपास होते ना तेवढाच. काय माणूस असतो. पैसा येते. जाऊ दे. अरे बा पकडलं बा पोलीसवालीनं. फालतू बदनामी घेणं देणं. काय तर बा डोंगरी गावातले बुड्ढे पत्ता घेऊन राहिले. बोयकले बुड्ढे फालतू आफत घेणं देणं. तास पेपरबाजी होते ना भाऊ. युवाय जवाय झालो ना गड्या आपण. आणि आता कसं जेलात गेलो पोलीसवाल्याने पकडलं तर शोभत नाही. आपली नातू हसतीन काय तर महाबा जेलात जाऊन मला पत्त्यासाठी. आफत आहे ना. काही नाही होत. कोण नाही पकडत आपल्याला. कोण पकडणार म्हाताऱ्या माणसं येईल का रे बा. रघु ना टाक पत्ते जा. हा याची बडबड काही म्हणजे सोडत नाही. तुझ्याच गड्या दमच नाही राहिला. तुझ्या दम लयच कोथा आहे गड्या. पैशात लयच जीव झाला तुझ्या. अरे खस्स उडवले पाहिजे माणसानं. अश केला पाहिजे जीवनामध्ये. तू तर का नाही म्हणजे काय आता का मग त्या काय किल्ल्यावर देणार बांधून पैसे. मेलतल्या का कडदोडाने माणूस सोबत ऐश करून घ्यायचा माणसाची जिंदगी. तू का माणूस रुपयाला पाहिजे अले कोंजिलातल्या गोवातली कवडी काढणार माणूस तू. काहीच कामाचा नाही गड्या मोठ्या. तू काहीच कामाचा नाही.
खरंच ना मोतीराम, तू म्हणजे लस कोणजीला रे वांगुतलं कोड खरंच काढणार असतो. अरे एवढा विचार करत असतात काय तू? येईल पोलिसाला येईल पकडून डबू पलाट होईल विस्तार. तुला सांगणार असं की माझे पैसे जातील, माझी गाड फाटून राहिली हातभर, हरलो तर काय करू? टाका रे पत्ती टाका, तुमच्यात किती दम आहे पाहायचा. टाका पत्ती झाला घेतो. हा सोपी समजले का? मला पचळणी पाणी देऊ नका तुम्ही. बेकार आहे गडी मग. काय सोपी समजून राहिला तुम्ही? पत्त्यातला किंग ऑफ किंग 10 एकर कमवलो पत्त्या भरोशा. हा गडी काय कमी समज. टाका पत्ती टाका, तुमच्यात किती दम आहे पाहायचा. आता कोणता निराधार किती जमा व्हायला तुमच्या. आज जर सुपडं साफ नाही केलं तुमचं तर हाई मोतीराम नाही मग. काय रे लकिंग बायले आम्ही ना, काय सांगू नको. आता घे पट्टे टाकतो आता. अरे गळ्यात हारकं म्या 50 एकर गमवलंय ना पत्त्यामध्ये. या गळ्यानं कमवलं पत्त्या भरोशावर. मग हा गडी किंग जाय ना. 2 एकर तर होतं माझं, 10 एकर गेलं त्याच्या भरोशावर. तू काय सांगून राहिला म्हणजे? टाक पत्ते टाक. किती दम माझी आता. अशाच हार तुम्हाला दोघायला घर नाही पाठवलं लढत तर मग म्हणतो पाहूच किती दम आहे दोघायला हारवतो आम्हाला. टाक रे गळा रघु ना पत्ते टाकता. बरं आता पिसतो ना, आता टाकतो ना. सांगतो येईल पत्त्यातला का जोश असते. सोपी समजला का? पत्ती चांगली आली आता. काही जो सुप्रत साप दोघं आहे मी. निराधार काय पाहिजे जादा. हा चला बोला टाका रे टाका लवकर. पत्तेचा सेट करू दे. एवढा का घाई करून राहिला? जसं काही लग्नाला लागते तुले. थांब जरा. अबे सळेल डोंड्याला घ्या. तुला पत्ते नाही लावता चालला पत्ता घ्यायले का? 1 मिनिटा काम झटकी बट धरली लावले बटकनी बटा. मान नाही ना बाबू, खलखल हात हलतात ना. आता जमत नाही ना पहिले सारखं गाडी पिटायला म्हणून. आता तू कुचकीच गेली मी खसखस कलबवाला माणूस आहो मी. झालं तुमचं दोघायचं तर कसं सुरू करा आता. टाका बरोबर ना ते बरोबर. घे 500. बरोबर आता रे 500 आला. घे 700. निराधार जाते कडे तुमचा आज काही खरं नाही. 500 आणि 700 1000 चाला मोतीरामजी 1000. अरे बापा हे डोंगळले मा सोबती. तमाखू चुना खाणारे ही बोयकले का? आता ही पत्ता घेऊन राहिले का? मागची दिवस पुढे आणले वाटते ना. हे भेटला चान्नस. गावाला पुऱ्या कीड लागली वाटते भो. कोणी मंदिरात घेऊन राहिलं, कोणी शाळेत घेऊन राहिलं पत्ता. पोलीसवाले सांगा लागते. आता येलं जाते गावामध्ये. त्याला म्हटलं होतं म्या दुसऱ्या कुठे डावशीन चालू तर सांगेन मी. अरे सांगतो ये दोघं ती गेले पकडून देतो. पण एकदा आता प्रेमान सांगतो येईल अंदाज येतं. वा 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 काय हुशारी आहे. या वयामध्ये काय केलं पाहिजे आपण? हरिनामाचा जप केला बाई. या वयाचे डंगळले पत्ता घेऊन राहिले का? लाज वाटतच रे तुम्हाला बेसरम हो. आला का आता हीच काही करेल हा भाषण दिने मोठा पाटल्या. आता काय आता तू जाय बोर आम्हाला खिव दे बरं. आता कसं पुऱ्या जीवावर येऊन घेऊन राहिलं चांगलं. येईल कसं या दोघांचं मला सुपडं साफ कर नाही. हे निराधार मला माघारी नाही आता. खिव दे आता पत्ता घेऊ दे. फत्ता नाही घेऊ दे. त्याला रिकामी धंदे ना करू. साय हो पैसे नाही सापडत ना. मग तुमची तमाखूची सोय नसते. मग 5 रुपये मागायला माझं येतात. गळ्या देतं गळ्या मोठा वाटी 5 रुपये देता का? तमाखू सोय नाही. आता पैसा आहे तर माजून राहिले का? पत्ता ही पत्त्या नाही लागले का? लबन करा थोडा चला. गळ्या जाईन फालतू डोकसू नको. ही अटी लढाई व्हायला ना आता. आम्हाला खिव दे ना बा. कधी तर आम्ही गेमात बसत नाही पत्त्या ढावात. आता इकून तिकून सुरू झालं गावा म्हणती तर आम्हाला खिव दे ना. तू येले का? बस प्रत्येक वेळेस तसंच असते बाबा. कुठे का बोट घालेली तर बाजू. याचा धंदाच व्हायला हा बोटो घालायचा. या मोठ्या पाटला धंदाच नाही ना काही. नुसतं तेच कोणी काही करत लगे घालबोट हीच काही दन करायचं काम आहे फक्त याचं. हराम खोर मी तुम्हाला चांगलं सांगून राहिलो. तुम्ही मलेच मा उरानच कुठून राहिले फडफड करून राहिले माझं. आणि मी काय तुम्हाला वाईट सांगून राहिलो काय? पत्ता घेणं चुकीचं आहे. वाईट आहे भाऊ. खलास झाले ना पहिले. सुपडं साफ व्हायला ना तुमचं. रागा तुम्ही 50 एकर जमीन गेली. त्या कोंदिली 4 एकर जमीन गेली पत्त्यामध्ये. तरी तुम्हाला काही सुद्धा आले नाही. पत्ता घेऊन राहील. हो आम्हाला चांगलं सांगू नको वांगले सांगू नको. जाय नको डोकं खाऊ नको बरं. निघून लवकर जाय लवकर. आम्हाला खिव दे बरं. फक्त आता मस्त गेम होऊन राहिला. एक तर तू आला पचका करायला. बरं जातो. माझा पोलीसवाले पाठवतो त्याला येला जाते गावामध्ये. आता तिकडचा गेम पकडला असेल ते मंदिरातला. आता तुमचा गेम पकडून देतो. थांबा आला. थांबा कसे पत्ता घेतात साया हो तुम्ही. सांगतो तुम्हाला.
वाचलो रे बाबा, मुतल्या वाचलो, या झाडावर येऊन बसलो बाबा. पोरे काय सांगा, पकडल्या काय माहित पोलीसवाले लोकांचे. मा घरच ना दाखव सायाचे घेणार त्यांना अफत झालीस झाली. हे बाबा माया तर काही घेणार, तू तर खेत होता पत्ता, पण मी तर हिना करायला अटकलो ना. घरी गेले ना बायकोला माहित पडलं गेले का, बसले का बेलण्यालाच मारते बाबा मला घरी का. एक तर घरी काही चालून नाही राहिला तर बायकोच्या पुढे बेकार राहिले का. चुप रे बोललो काही, अजिबात नको बोलू. या झाडावर आहे की नाही, असेच बसे रो आपण धुतलो, पोलीसवालीची गाडी जात नाही धुतलो. काय झाड बी तर रस्त्यावर आहे, इकूनच ती गाडी अशी भरकनी, आपण दिसणार नव्हता यायले. आपण शेंड्यात जाऊन बसू. वरून नाही दिसत काही. वर कोण पाहते, खालीच पाहतात तर सारे. वर शेंड्यात जाऊ, आता शेंड्यात जाऊ. बेकार आहे रे बाबा, बेकार आहे का. घेणं आपण झाली बाबा ग. चाले इकडेच आले पोह्यात. कुकडे गेले काशी, कुकडे पोयाले रे तुम्ही. कुकडे पोयाले बापा, जिवल्या अटी झाला आपल्या मुरावर आला साहेब पाहिलं, खाली जायला बोली झाला बापू. दिसले की बसले का आपले ढुंगणासारखंच काढते. नको वाचू ना साया, आवाज नाही निघला पाहिजे तोंडातून बिलकुल असा चुप. श्वास भी आरामची रे. आवाज नको काढू बिलकुल. माणसा वास येऊन राहिला, मग कुठे गेली का दिसून नाही राहिले. फुसफुसचा आवाज येऊन राहिला. कुकडे गेलेले का जे. मी जमलणार जाऊ, मी जातो. साहेब तुमच्या मांग पाहणं, झाडावर पा तुमच्या मांग पा झाडा. अरे बाबा, हा कोण चबरला रे बाबा, हा कोणाला दिसलो बाबने. आता काही करा नाही गळा आपलं, गुदा लागते पोया लागते. गेलं बागडीवर गेलं ते बरं. हराम करू तुम्ही, चिटके झाडाले म्हणून तुम्ही असं रोडवर रस्त्यावर पोहणार दिसून नाही राहिले. झाडावर चिटकले ते. उतरा खाली, चला लवकर उतरा लवकर. साहेब तुम्हाला एक गोष्ट सांगा, जाऊ द्या साहेब, एवढ्या बंद्यान सोडून असं काय करू राहिले राजा का हो साहेब. खरंच सोडून द्या ना. तुम्हाला सोडून काय करू रे. सोडलं नाही तुम्हाला, आम्हाला किती पिटाळलं तुम्ही ना. या कोपऱ्यात त्या कोपऱ्यात सोडलं नाही. चला उतरा लवकर, आले उतरा लवकर. साहेब आले तर बंदूकची गोळीच मारतील बिलकुल. दोघांच्या पायावर रप्प असं घोर होईल, मग लंगड्या होता दोन जिंदगीभर. असं गोळी नशीन खाण्याचं चला मोकड्या. या दगड्यानं लावली आग, दगड बी आहे ना सोबत. बरोबर, त्या दगड्या फगड्यात जाऊ दे. साहेबांनी पैसे किती घेतो बाटे सोडून द्यायचे. कसं पैसे गेलं तर पेपरबाजी होते ना, बदनामी होते ना. साहेब काही ना काही घ्या ना, मोडून टाका ठिसा कांड. देतून तुम्हाला पैसे देतो बुवा, लागलंच तर मोडून टाका साहेब. काही आम्हाला नेऊ नका ना, निपटून टाकून आपण. काही नाही घेऊन म्हणून टाका. मी काय भ्रष्टाचारी दिसलो का बाबू. भ्रष्टाचार करणारा माणूस नाही बाबू. पैसे घेऊन तर कोणतंच काम नाही करत आगडी. आपलं बाबू ह्या भ्रष्टाचार करत नाही म्हणून प्रमोशन घेऊन नाही राहिलं. मी ज्याच्या जागेवर कॉन्स्टेबलच पुढे काही सरकून नाही राहिलो. इमानदार माणूस आहो मी. तू काय समजून राहिला रे. पैशाने घरात दाबतं का, पैशाने भरतं का मातोंड. साहेब आता जाऊ द्या राजा, कोणाला सांगून राहील तुम्ही. दगड्या तू जायवर तिकडे, आमच्या हुद्यानं बोलली अटीसा. त्यामुळे साहेब सरमून राहिले ना. साहेबांनी गोड्डी घेतलीच ती साहेब. त्यांच्या तुम्ही त्या दगड्याला घेऊ नका ना. आता मला माहित आहे ना, तुमचं पुरं डिपार्टमेंट कसं घेणारच आहे ना. खादाई पिदाईवाला डिपार्टमेंट आहे. दगड्या जाय ना बे, तू जाय ना. शिवलाल भाऊ नाही जात. काय करतो तू. काय करू तुले कर तू या व्यवहार काय. बा दगड्या तू कोण असा राहिला आमच्या आम्हाला ज्याला घालतं घालतं काय, ज्याला घालतं का आम्हाला. अरे आता साहेब तुझ्यामुळे पैसे नाही घेत बा, सरमते साहेब. मी काल आपण राहिलो, काय व्यवहार करणार करा ना साहेब. मी काय करून राहिलो साहेब. ते दगडे नको लागू, तो काही खरा नाही आहे. तुम्ही आहे की नाही, पैसे घ्या साहेब. गड्डी देतो ना, मोठी गड्डी देतो मला. फक्त कसं पोलीस स्टेशनला लगा देऊ. मोठी गड्डी लाईनी गड्डी काही देऊ नको. शांतपणा मला काही शिकू नको बापू. मी काय तुला भ्रष्टाचारी वाटलो का. साय रे भ्रष्टाचार करणारा माणूस नाही हो मी. इमानदार पोलीसवाला, इमानदार. मित्र मला भ्रष्टाचार करायला सांगून राहिले. भ्रष्टाचार करून आम्हाला सोडून दे. असे जर गुन्हेगार सोडले तर काय बेकार होऊन जाईल ना. त्यासाठी आता उद्या येईल फटके तर मारतोच मी, कारण की आता पुढे बनवला असता भाग पण मोठा होईल. चला मग व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आणि चॅनल सबस्क्राईब करा. तसेच शेतकऱ्याला सपोर्ट करा. शेतकरी एवढा जीव तोडून व्हिडिओ बनवते तुमच्यासाठी मित्र हो, पण तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करत नाही व्हिडिओ. व्ह्यूज जास्तीत येत नाहीत आपल्याला, काही नाही. असं विचार करावा. आणि मग व्हिडिओ बनवला की तुम्ही म्हणता व्हिडिओ तुम्ही बनवत नाही. अरे व्ह्यूज बनत नाही, आमचं मन लागत नाही, चित लागत नाही ना. खरंच मित्र खूप मेहनत लागते या व्हिडिओला, खूप मेहनत लागते. आता काय सांगा तुम्हाला, आमचा मग रात्रीचा दिवस करतो आम्ही वावरात कामं करणं आणि व्हिडिओ बनवणं. खूप कष्ट आहे, मेहनत आहे. पण आता कसं तुम्ही आमच्या मेहनतले काही दाद देऊनच नाही राहिले. चांगले नसतात काय आपले व्हिडिओ, बोर मारतात काय. तुम्ही काय म्हणजे सुझाव द्यायचा आहे तो द्या.
काय करायला लागते नवीन ते बी सांगा. मित्र कसं आहे, आम्हाला जर व्ह्यू जर नाही आले तर आमचं मन नाराज होते. नाराज झालं की मग आम्हाला व्हिडिओ बनवणे वाटत जाऊ दिले, व्ह्यू येत नाहीत, मग काय बनवा, प्रेक्षक पाहत नाहीत, आपल्याला सपोर्ट करत नाही. आपले 27-28 सबस्क्रायबर आहे, मग 28,000 तर व्ह्यूज यायला पाहिजेत की नाही रोजचे, ती येऊन नाही राहिले ना आपल्याला. का आपण कुठे कमी पडलो हे काही समजूनच नाही राहिलं. तर आमची आम्हाला कमी दाखवून द्या की कुठे आम्ही कमी पडतो बा व्हिडिओ बनवण्यामध्ये. आम्हाला आमच्या म्हणजे चुका आम्हाला कमेंट्सद्वारे आम्हाला कळवा की बा सर तुम्ही अशी चुकून राहिले ढमू की टमू. आता शेतकऱ्याला काही चांगल्या गोष्टी सांगितल्या तर तो परिवर्तन करीन. मी माझ्या व्हिडिओमध्ये परिवर्तन करेन मित्र. मित्र बाय बाय. आता खूप आम्ही असं बोललो, याच्यावर विचार करा बा थोडासा, कमेंट्सद्वारे आम्हाला कळवा.